होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारू मी आता। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपीश गोपीकांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वसुभानुसुती देवी प्रणामी हरिप्रिये। वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। यैव 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 दावुनिया विलंब कवाया लाविला कृपाळ विलंब कवाया लाविला कृपाळ। शुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला 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 विठाला
पायी माथा ठेविता सद्भावी, तिनी भेटी देव आपी आप, मनवणी संता अखंड भजावी, त्यांची पायी व्हावी लीन सदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा मालक भगवान जो कधी योगियांच्या ध्येनात नाही, महंताच्या नाही, फडकऱ्याच्या नाही, कीर्तनकाराच्या नाही, रामनाचार्याच्या नाही, मृदंगाचार्याच्या नाही, गाणाराच्या नाही, कीर्तनात बसणाराच्या नाही, आणि घरी कोण म्हणलं ते घरी झोपणाराच्या सुद्धा नाही. योगी याच्या ध्यानी, योगी याच्या ध्येनात न येणारा परमात्मा, या परमात्म्याचे लढीवाळ भगवत भक्त नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगतात देवाकडे जायची गरज नाही, देवाकडे जाण्याची गरज नाही. संतांच्या चरणावर जरी डोकं ठेवलं तर तो देव घरी येतोय. नामदेव रायाला आल्याला अनुभव ते तुमच्या आमच्या पुढे प्रतिपादन करतात. कीर्तन सुरू करण्यापूर्वी काही महत्वाचा परिहार देणं ते उचित आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान परमात्म्याच्या कृपेने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने, बजरंग बलीच्या कृपेने, गणरायांच्या कृपेने, उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान सद्गुरु गुरुवर्य वामनभाऊ महाराज यांच्या कृपेने, सद्गुरु ऐश्वर्य संपन्न श्रीमंत योगी गुरुवर्य भगवान बाबा यांच्या कृपेने, समस्त ग्रामस्थ मंडळी मौजी श्रीक्षेत्र भगवान नगर अर्थात रिवकी या भाविकांच्या सहकार्याने, अनेक संत महंतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेल्या या नामसप्ताहातील, नामयज्ञातील आजच्या 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प सर्व ग्रामस्थ मंडळी, या सप्ताहाचे आयोजक, संयोजक, सल्लागार सर्वांच्या वतीनं असं माझ्याकडे आलेली सेवा, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. असण्याप्रमाणे माझे श्री गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज गहिनाथ गडकर बाबा मला जशी बुद्धी देतील तसं दिलेल्या वेळेमध्ये आपण ही कीर्तन सेवा थांबविणार आहोत. उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये पूजनीय वंदनीय माझे जिवलग आदरणीय भक्तिदासजी महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थे, जगद्गुरु तुकोबराया वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी, त्यामध्ये मृदंग विशारद, मृदंग तालमणी, मृदंग मार्तंड, मृदंग भैरव आदरणीय आमचे नारायण महाराज, सारंग महाराज, काही का असं नारंगन सारंग एक झालं, सारंग महाराज, पूजनीय वंदनीय ज्यांची गोड चाल ऐकली असे संगीत विशारद आदरणीय योगेश महाराज, पूजनीय वंदनीय संगीत विशारद गोड आवाजाचे धनी आमचे जिवलग माऊली महाराज, हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय माझ्या समोर असणारे मृदंग विशारद, संगीत विशारद, अनेक कथा, रामायण कथा, श्रीमद भागवत कथा संपन्न असणारे आमचे विनोदजी महाराज शेजूळ, उपस्थित असणारे ग्रामस्थ भजनी मंडळ, आमच्या समोर आलेले आमचे भाऊजी आदरणीय गुलाबजी महाराज यांची उपस्थिती आहे. पेटीवाजेला आमचे जुने सहकारी आमचे दादा आहेत. चोपदारकीच्या भूमीमध्ये आमचे गावचेच म्हणजे आमच्या जवळचेच हरिभक्तीपरायण आमचे चिपटे महाराज आहे, आमच्या बहिणी आहे, सुंदर अशी इनेकरी बाबा आहे, गोड अशी साऊंड सिस्टम आहे, आणि विशेषतः म्हणजे आमचे चॅनलवाले बी आहे. काय नाव आहे? वेड कीर्तनाचे. अरे बापरे लय भारी नाव आहे राव. मग वेड कीर्तनाचे चॅनलचे संपादक अध्यक्ष हे बी या ठिकाणी आहे. बसणारापैकी बरीचशी महाराज मंडळी, आमचे जुने सहकारी, आमचे जिवलग मित्र आदरणीय बांगर महाराज यांचीही उपस्थिती आहे. बसणारापैकी
आमचे ज्यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा सुयोग मला घडून आला असे आदरणीय ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यांचेच नाव करी येते नामदेवजी महाराज सानप. गोड आवाज आहे आपले, गोड आवाजाचे धनी आहे, बोलणं चांगले, साच आणि मवाळ बितुले परी रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बसणारापैकी कोणी महाराज असतील तर परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळीमध्ये लाभलेली भव्यता. विठ्ठल सगळ्याचाच परिचय नसतो. गोड असे वयवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध पितृतुल्य आमचे ढाकणे गुरुजी यांची उपस्थिती आहे. आता भाऊ बाबांचं चरित्र ज्यांच्या मुखातून आपण गेले 5 दिवस श्रवण करत आहात असे ढाकणे गुरुजी यांची उपस्थिती आहे. आता जास्त वेळ न घेता आता आपण अभंग करू. अभंग कोणाचा आहे पुढे बसलेले? हां, नामदेव महाराज. कुठले? आपले भगवान नगरचे जे काय? हा, मंगळ वेठायचे. कोणते नामदेव महाराज? चला बोलत चला. ज्या नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये विश्वाच्या मालकाने नाचावा, कीर्तनामध्ये नाचावा, काशीवरून कबीरदासाने श्रोता म्हणून पुढे येऊन बसावा. कोणी? कबीरदास महाराजांनी. आणि भगवान नाचत असताना जी भगवंताची अवस्था झाली ना एका श्रोत्याने सांगावं, ए देवा, अरे तू ज्याच्या कीर्तनात नाचतो ना जरा स्वतःकडे बघ, काय झालं ते, काय झालं टाळकरी. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या, तुम्ही आम्ही खेळीमिळी आणि गदारुळी आनंदी. काय झालं बुवा? भगवान स्वतःकडे बघ, नाचता नाचता देवाचा आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर. अरे ज्याच्या कीर्तनामध्ये विश्वाचा मालक नाचनात नाचता विधेय अवस्था होती असे नामदेव महाराज सांगतात. कुठे जायची गरज नाही, संतांच्या चरणावर डोकं ठेवा, देव घरी येईल. चला पुढे पुन्हा. कोणते नामदेव महाराज? ज्या नामदेवरायांनी भजन करावा, बरं का, भजन करावा. आणि भजन करत असताना असं भजन करावा, आपलं भजन वेगळे 2 तास 3 तास, जास्तीत जास्त 3.5 तास. पण नामदेवरायांचं भजन होतं रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत ही. तुमच्या आमच्या अंगात खेळते ते दैवत वेगळे, बरं का. तुमच्या आमच्या अंगात खेळत येत ना ते दैवत वेगळे. या संत महंतांच्या अंगात खेळत होते ते दैवत वेगळे. कोणते दैवत? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सुखाने पांडुरंग जागृती सुखाने पांडुरंग पांडुरंग जाए पांडुरंग अंगी खेळे दैवत. हे कोणते दैवत? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सुस्वप्नी पांडुरंग. असं भजन केलं. भजनाचा परिणाम असा झाला बुवा, असा झाला परिणाम भजनाचा. त्या भजनाने गावातल्या लोकांचे डोके दुखा लागले. कोणत्या गावच्या अण्णा? ज्या गावात भजन करत होते त्या गावचे. कोणतं का गाव असा ना मग ते भगवान औंढे नागनाथाच्या मंदिरात नामदेवरायांनी भजन करावा आणि त्या गावातल्या लोकांचे भजनाने डोके दुखवावा. बरं ते गावातले कोण? नेमके प्रमुख प्रतिष्ठित मुखिया प्रमुख माणसं 100 लोक आले व नामदेवरायाकडे. नामदेव महाराज भजन बंद करा. आता ते नामदेव महाराज तुमचे आमच्या सारखे असते, ते म्हणले ते ठीक आहे बंद देतो तरी काय. नामदेवराय म्हणले माझा प्राण गेला तरी चालेल, भजन बंद होणार नाही. देही जाऊ अथवा राहू, आमचा देह गेला तरी चालेल, भजन बंद होणार
पण 100 लोकांपुढे एकल्या नामदेवाचं काय चालणार आहे? आणि पुन्हा ते गावातले कोण प्रतिष्ठित. आता ज्यांचं भजनाने डोके दुखत हे गावातले प्रतिष्ठित असते होय, हा पण होते बुवा ते 100 लोकांपुढे एकल्या नामदेवाचं काय चालणार? ते म्हणले भजन बंद करा. नामदेव म्हणले नाही. अहो भजन बंद करा. नामदेवराय म्हणले नाही. आता 100 लोक आहे, पुन्हा मुखी आहे. तुम्हाला एक सांगू, एकल्या माणसाचं काही चलत नाही. 100 लोक इथून नाही, 100 लोक या जिल्ह्यातून काशीला गेले पै पै. कसे गेले? दृष्टांत हा सिद्धांत करता असतो. पै गेले. पाहिल्याने अहो कितीतरी लोक आम्ही डोळ्याने पाहिले सायकलीवर काशीला जाणारे. या 2-3 जिल्ह्यातून काशीला सायकलीवर जात होते. पायी चालले जात असताना अचानक यांना तहाना लागल्या. काय लागल्या? तहाना. बावडी दिसती, यहीर दिसती, पण तिथं बकेट नाही, लाईट बी नाही मोटर चालू करण्याकरता. काय करा? पाणी पाणी. याच्यातले 2-4 जण मरतो काय कोण बुवा. एक जण म्हणे एक काम करा, अरे मरण्यापेक्षा जर इथं बकेट नाही, मोटर चालू नाही म्हणे, मग एक काम करू ना म्हणे. काय? खेटराने पाणी पिऊ. कशाने? बोलत चला बसणारी चला. कशाने? खेटराने. ते म्हणले काही हरकत नाही बा, हे जुन्या काळातला दृष्टांत, आताचा नाही. आमचे बाबा सांगत होते. 2-3 जणांनी टावझरचे नाडे काढले सुंदर. एक जणांनी ते पायातलं आताच्या भाषेत बूट म्हणजे ते खेटर काढलं, त्याला छिद्र पाडलं, बावडीत सोडलं, येहिरीत वर काढलं, स्वच्छ असं धुतलं. काय? खेटर. आणि जी पाणी प्यायला सुरुवात केली कशाने? खेटराने. किती जण पाणी पिले तुम्हाला माहिती आहे का? 99 जण. किती जण? 99 जण. त्याच्यातला एक जण राहिला. तो म्हणला मेलो तरी चालेल पण नीट पाणी पिणार नाही. हे 99 जण म्हणे मग मरायचं तर मर, आम्हाला तरी काय करते. ते मेलं नाही. ते काशीला गेले. जे पाणी पिलं नाही ते काशीला गेला, गंगामयामध्ये डुबकी घेतली, गंगामयाचं आचमन वगैरे करून नंतर पाणी प्याला, पोट भरून पाणी प्याला. जत्रा यात्रा पूर्ण झाली आणि सगळे गावाकडे आले. कुठं? ज्या गावचे होते त्या गावाकडे. सरपंच चेअरमन पोलीस पाटील भेटले. म्हणे दादा हो, अरे ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिला त्या मातेची कुशी भाग्यवान आहे. अरे गावापासून तर काशीपर्यंत पायी गेले, अरे तीर्थयात्रा केली. आम्हाला असं वाटतं, अख्ख्या गावाला असं वाटतं तुमचं दर्शन करावा. हे कोणाला भेटले? सरपंच उपसरपंच. जे खेटराने पाणी पिलं नाही त्याला. हे काय म्हणतं सरपंच? अरे यांनी काशी केली काय आणि 4 धाम केले काय? अरे हे तीर्थयात्रेला जातात आणि खेटराने पाणी पितात. हे कोण म्हणलं? जे नाही पिलं ते. हे गावातल्या 99 लोकांना कळलंय आपल्या गावात हलकीबाजी जाई पाणी पिलं म्हणून. मग हे 99 जण सरपंचाकडे आले आणि सरपंचाला म्हणले, सरपंच तुम्ही आम्हाला शहाणे म्हणा का येडे म्हणा, पण खोटं सांगत नाही सरपंच. सगळे आम्ही तिथंच होतो. सांगासारखी गोष्ट नाही सरपंच. अरे डोळ्यांनी पाहत होतो आणि हो खेटरांनी पाणी पित होता. बसणाऱ्याच्या नाही लक्षात आलं का अजून? कोण कोण? जो नाही प्याला त्यो. आता मी बसणाऱ्याला असं विचारतो, सरपंचाला उपसरपंचाला 99 जणांचं पटेल का याचं एकल्याचं पटेल? मग इथं बी तेच झालं ना. एकले नामदेव ह्या 100 लोकांपुढे काय करणार आहे? नामदेवरायला सांगितलं मी भजन बंद करणार नाही, पण तुमचं म्हणणं काय आहे? फक्त इथंच भजन नाही केलं पाहिजे ना. मग मी बाहेर जर भजन केलं तर जमेल का? ते लोक म्हणे फक्त मंदिरात नको, बाहेर कुठे बी करा. मग अरे नामदेवराय म्हणले, अरे मंदिरात भजन केलं काय आणि मंदिराच्या बाहेर केलं काय? तू भगवान कोण्या ठिकाणी नाही, तो नाही ऐसा ठाव उरलासी कवन. सर्व ठिकाणी
पाशाने विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची ममे अंशो जीवलोकी. सर्व ठिकाणी सर्वा घटी राम, सर्व ठिकाणी भगवाने. मग मंदिरातच भजन करा म्हणून येतं काय? नामदेवराय आले, भगवान भोलेबाबाच्या मंदिराच्या बाहेर गळ्यामध्ये विना घेतला, हातात चिपुळ्या घेतल्या आणि देव आणि भक्त एक झाले आणि भजन केलं, बम भोले. भगवान शिवजी म्हणे, अरे हे 100 लोक मंदिरात आहे आणि ते कोणते? भजन बंद करणारे. हे भगवान शिवजी म्हणतात, हे भजन बंद करणारे मंदिरात आहे, माझा भजन करणारा कुठे? ह्या लोकाकडे काय पाहायचं? कोण्या लोकाकडे? जे भजन बंद करते त्या लोकाकडे काय पाहायचं? माझा भजन करणारा कुठे? परिणाम काय झाला? टाळ माऊली महाराजांनी. परिणाम असा झाला, देवळ फिरलं वा फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. मी याच्याकरता सांगितलं दादा, ज्यांचा अभंग आपण सेवे करता घेतला त्या संतांचा अधिकार काय? ज्यांच्या भजनाने देवळ फिरतं बा, ज्यांच्या भजनात विश्वाचा मालक नाचतोय आणि विधेय अवस्था तयार होशी, असे नामदेव महाराज म्हणतात. तुम्हाला इकडं तिकडं जायची गरज नाही, संतांच्या चरणावर जरी डोकं ठेवलं तर देव भेटतो. मग असे कोणते संत आहे? आपण ज्यांचा मोठ्या उत्साहामध्ये, छोटं गाव आहे पण मोठ्या गावाला लाजविल असा तुम्ही उत्साह साजरा करतात, अशा 2 संतांच्या चरणावर जरी तुम्ही भगवान नगरकरांनी डोकं ठेवलं तर देव तुमच्या घरी येईल. मग कोणते संत आहे? सद्गुरू वामनभाऊ महाराज आहे, सद्गुरू भगवान बाबा आहे, सद्गुरू भीमसिंह महाराज आहे, सद्गुरू गोरक्ष महाराज आहे, तारकेश्वरगडाचे मठाधिपती नारायण महाराज आहे. अरे या संतांच्या चरणावर डोकं ठेवा, देव घरी येईल. मग आलं का? अरे अनेकाच्या घरी आला. आता हे तुमच्या जवळपास तुमचे पाहुणे म्हणा, वारकरी संप्रदायात पाहुणं नसतं, पण आमचे वारकरी चोपदार आहे चिपटे बाबा, संतांचं देव ऐकतोय. देव हा एक निमित्त आहे. देवती संत, देवती संत निमित्त ते प्रतिमा. यांच्या गावातलं उदाहरण, यांच्या भावकीतल्याच एका माणसाला बरेच दिवस मुलबाळच नव्हतं बुवा, बरं का, बरेच दिवस नव्हतं. भाऊ तिथं आले, बरोबर आहे की नाही? भाऊ आले आणि सहज म्हणले, भाऊ काहीतरी आशीर्वाद द्या, वंशाला दिवा असावा. ते म्हणतो मी काय देतात? ते म्हणे हे दिसतं, हे शेत देऊन टाकू, हे देऊन टाकू म्हणे. आता भाऊच्या मुखातून शब्द गेला, ते देवाच्या बापाला बी ऐका लागत होता. मग देवाच्या बापाला ऐका लागत होता, भाऊनी शब्द द्याला, होईल झालं बाबा त्याला बाळ. यांच्याच भावकी, यांना नंतर विचारा तुम्ही उद्याच्याला कोण होतं म्हणून. याच्यात काय झालं सांगू, इथं चॅनल चालू आहे. हा, मग त्यांना मुलंही झालं. भाऊचा नंतर अचानक दौरा आला काही दिवसांनी. भाऊ म्हणले काय ते रोडचं मी कधी म्हणलो होतो,
कवा म्हणलो होतो. आणि कधी भाऊ म्हणले ते आमच्या आशीर्वादाने देवाने ऐकलं, दिलं ना तुला वंशाला देवा, ते दिवा बी राहायचं नाही म्हण. चल गाडी बाहेर जात नाही तर दिवा गेला तद्दाम परमम. आता तुम्ही अशा साधूच्या ताकदीने अशा साधूच्या पुण्यतिथी हे दादा. अरे ज्या गावात भाऊला पाणी नाही भेटलं त्या गावाला अजून पाणी नाही, पाणीच नाही, पाणीच नाही. याचा अर्थ असं ही संतांची ताकद आहे. अशा संतांच्या चरणावर डोकं ठेवा का देव घरी येणार नाही. उदाहरणार्थ सद्गुरू भगवान बाबा इथं वालवड जवळ हे वीट आहे ना, वीटच्या जवळ रामेश्वर गाव आहे. कोणतं गाव आहे? असे गावाचे नाव घेतो मी तुमच्या पुढे. रामेश्वर गाव आहे. त्या रामेश्वर गावामध्ये अचानक भगवान बाबांचा दौरा गेला. असं जमिनीचा जरा असा भाग पाहिला. बाबा म्हणले जर काही मंडळीनं जर जमीन दिली तर तुम्हाला कधीही पाणी कमीच पडणार नाही, केवढा दुष्काळ पडू द्या. भगवान बाबांची हाक श्री क्षेत्र रामेश्वर या गावकऱ्यांनी ऐकली. तुम्हाला सांगू, ज्यावेळेस आणीबाणीचा काळ होता, पाणी पाणी कुठंच पाणी नव्हतं. पण ज्या बाबांनी सद्गुरू भगवान बाबांनी ज्या गावाला आशीर्वाद दिला, 40 ते 45 फुटाच्या पुढे सुद्धा जाऊन देत नाही, कधीही पाणी लागत महाराज त्या गावात. ही ताकद आहे महाराज त्या लोकांची. अशा साधूंचं आपण पुण्यस्मरण करतो का देव भेटणार नाही. अजून एक सांगू तुम्हाला, सद्गुरू गुरुवर्य माझे गुरुवर्य फोटो लागलेला भीमसिंह महाराज, व्याधी आणि दुखणं हे कोणालाच सोडलेलं नाही. देवाच्या बापाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही, तर तुमच्या आमच्या सारख्या माणसाची काय कथा आहे. भीमसेन महाराजांना व्याधी लागली. तुम्ही ज्या गावाचं वर्णन केलं ना गुळजचं, गुळज या गावी सद्गुरू गुरुवर्य भीमसेन महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. मी स्वतः वाजायला होतो. माझे दुसरे सहकारी होते हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय वैकुंठवासी माझे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज खरात मालेगावचे. ते माऊलीच्या सोहळ्यामध्ये वाजवता वाजवता अटॅक आला आणि ते गेले. आम्ही दोघं होतो. चाल मनाला बळीराम भाऊ आवटे आणि उत्तम महाराज माने यांची चाल होती. आणि बाबांचं चालू कीर्तनामध्ये बाबांनी प्रसंग सांगितला. बाबांच्या निर्वाणाचा टाईम येतो अगोदरचा 2 वर्षाचा. बाबांनी सांगितलं, अरे देव हाक मारल्यावर येणार नाही याच्यात नवल नाही, पण श्री गुरुला सुद्धा अंतकरणापासून हाक मारली ना, आणि भाव असेल तर का गुरु येणार नाही. बाबाला व्याधी झाली. पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये सद्गुरू भीमसेन महाराज ॲडमिट केले. डॉक्टर सुद्धा जवळ आहे ना, स्वाबदार मंडळी थांबा ना, कारण इतकी दुर्गंधी पसरली होती. मी सांगत नाही, बाबाच्या मुखातली वाक्य येते, कोणीच थांबे ना. भीमसेन महाराज म्हणे एक दिवस सर्वांनाच जायचं, इथं राहण्याकरता कोणी नाही आले. इथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. आपण माणसं आहो, आपल्याला जायचंच आहे, पण जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं एकदा माझ्या श्री गुरुने मला भेट द्यावा. म्हणून हॉस्पिटलमध्ये एकच चिंतन केलं. काय चिंतन केलं? बस बाबा मला एकदा दर्शन द्या. भगवान बाबाला हाक मारली, बाबा एकदा दर्शन द्या. भगवान बाबाच्या अंगामध्ये जॅकेट आहे, हातामध्ये काठी आहे, आणि जसेच तसे भगवान बाबा रुबी हॉस्पिटलमध्ये प्रगट झाले. आणि भीमसेन महाराजांना आवाज दिला, भीमसिंहजी. कारण भगवान बाबांचे लय लाडके आमचे भीमसेन महाराज, लय लाडके दादा. 2 माणसाचे लाडके आमचे भीमसेन बाबा. वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य प्राचार्य, ज्यांच्यामुळे अनेक हजारो कीर्तनकार उभा राहिले, असे प्रोफेसर मामासाहेब दांडेकर मामांचे आणि सद्गुरू भगवान बाबांचे भीमसेन महाराज जीव की प्राण होते दादा. हाक मारले. बाबाच्या मुखातलं वाक्य भीमसेन महाराजांच्या. भगवान बाबा जसे तसे रुबी हॉस्पिटलमध्ये प्रगट झाले. बाबाला आवाज दिला आणि बाबा जाग झाले. आणि भगवान बाबाने हात केला आणि भीमसेन महाराजांनी असा पुढे हात केला. भगवान बाबांचा आणि भीमसेन महाराजांच्या हाताला स्पर्श झाला. आणि स्पर्श झाल्याबरोबर जी व्याधी होती ना, ती व्याधीच पळून गेली महाराज. बरं, व्याधी पळून गेली. दवाखान्यामध्ये असा सुगंध निर्माण झाला. आणि डॉक्टर त्या रूमकडे आला. ते म्हणे ह्यो चमत्कार कसा झाला. आता इथं डॉक्टरच्या बापाचा बाप दवाखान्यात आला. तिथं बिमारी कशी राहील महाराज तुम्हाला सांगू. हे असे अधिकारी साधू या ना, त्यांच्या चरणावर डोकं ठेवा, देव भेटेल. अजून एक सांगू का, आपलं बसल्या बसल्या अण्णाच्या घरी बसलो त्यावेळेस आमचा भैया अजून दुसरे कुठे येते, आमचा सहज विषय झाला. ते म्हणे बाबा इतका ॲक्टिव्ह फेटा बांधत होते भगवान बाबा, असं आम्ही फुटूत पाहिलं.
तुम्ही नुसतं फोटोत पाहिलं. आमचे दुसरे एक गुरुवर्य या महाराष्ट्रामध्ये ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख होती, मागेही कीर्तनकार कोणी होणार नाही, पुढेही कोणी होणार नाही, निर्भाड वक्ता, त्या कीर्तनकाराचं नाव आहे वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य मथार बाबा शिंदे खनेपुरीकर. याच्यातले काही मंडळीने ऐकलं असेल त्यांचे कीर्तन, नुसता शिव्याचाच कार्यक्रम होता बुवा. आता हे मथार भाऊ शिंदे भगवान बाबाचे कोण होते तुम्हाला वाचणाराला माहिती आहे? काही नसल माहिती, यांना माहिती. आमच्या चेपटे मारा डाकणे गुरुजी ते गुरुबंधू होते. हे संस्थेमध्ये आस्थानी मथार भाऊ आणि भगवान बाबा हे गुरुबंधू एका गुरुजीकडे शिकत होते. आणि योगायोगाने मथार बाबा शिंदे खनेपुरकरांचं शुभमंगल सावधान योगायोगाने ते जमलं. मथार भाऊनी विनंती केली, बाबा मला असं वाटतं लग्नाला यावा. रूप काय असतं बरं का, तेज काय असतं हे भाऊच्या मुखातून आम्ही ऐकलं. आमचं भाग्य नाही भगवान बाबाला पाहायचं, पण मथार भाऊ सांगत होते मला म्हणायचे, गिरी भगवान बाबासारखं रूप मी आतापर्यंत महाराष्ट्रात कोणाचंच पाहिलं नाही, एवढे तेज पुंज साधू होते म्हणे भगवान बाबा. म्हणलं बाबा मग माणसं तर लय मोठे अरे किती असू दे म्हणे. म्हणलं मग एखादं उदाहरण सांगा. ते म्हणे उदाहरण माझंच आहे म्हणे. माझं लग्न होतं आणि माझ्या लग्नामध्ये जेवढं वराड आलेलं होतं ना, सगळं वराड बी आलेलं होतं ना, गावचे लोक. भगवान बाबा तिथं आले ना तर गावातले लोक बी माझ्यापाशी कोणी थांबले नाही, अख्खं वराड भगवान बाबाकडे गेलं. म्हणलं कशाला? ते म्हणे दर्शनाला. अहो म्हणलं दर्शनाला गेलं, पण नेमकं कारण तेच पुंजच तसे होते. पाहिली या वेद लावी पब्लिकच बाजूला व्हाय ना, मीच गेलो म्हणे. नवरदेव तिथं गेला मंडुळ्या सगळं बाबा बसे म्हणे, बाबा तुम्ही तिकडे चालवा, माझ्यापाशी करावला सुद्धा थांबा ना कोणी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, बाबा तेवढे रूपवून ते राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवीशी शिकळा लोपलिया असे तेजपुंज साधू होते. अशा साधूंच्या चरणावर तुम्ही डोकं ठेवलं ना, देव नक्की घरी येईल. मग नामदेव महाराजांना विचारलं, असे कोणते संत आहे बुवा का ज्या संताच्या चरणावर आम्ही डोकं ठेवलं म्हणजे देव घरी येईल. आता तर इतके संत झाले. मी आता म्हणतोय इतके संत झाले का संताला कळाना कोण्या भक्ताकडे जावा बरं का, आणि भक्ताला कळाना कोण्या संताकडे यावा. ते संत कोणते झाले तुकोबर आहे म्हणता, पोटासाठी संत हरी तुकाराम महाराज म्हणता, पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत. कोणाकरता म्हणले महाराज पोटासाठी संत? माऊली महाराज तुम्ही नुसतं एवढं प्रमाण दिलं, याचं पहिलं चरण काय माहिती तुम्हाला? महाराज म्हणता पोटासाठी संत झाले कलित बहुत. कोणते पोटासाठी संत? ज्या संताला जे दिलं त्याच्यात त्यांनी समाधान मानलं, तो जर घरी गेला असं म्हणायचं हे पोटासाठी नाही. पण देऊनही मंदिराच्या पाठीमागं अर्ध्या किलोमीटरवर उभा राहिला आणि तिथून जर तुम्हाला त्यांनी कॉल केला, अण्णा ठरल्याप्रमाणे नाही, याला म्हणायचं पोटासाठी संत. अरे मुखाने ब्रह्मज्ञान बोलतो, सजाती विजाती भेद खंड ब्रह्म माया
विनोद सांगतो आणि मुखाने धन मागतो. अशा संतांची किती सेवा केली बरं का, आणि किती दर्शन केले तरी देव भेटणार. मुखी बोले ब्रह्मज्ञान, काया वाचानी धन, ऐसी याची करिता सेवा, आणि काय सुख होये जीवा. मग आता तर संत लय झाले बाबा. सांगा ना नामदेव महाराज कोणते संत आहे. मग नामदेव महाराज म्हणले मी तुम्हाला त्या संतांचं नाव सांगतो, अशा संतांचं दर्शन केलं का देव घरी येईल. मग कोणते संत आहे. नामदेव महाराज म्हणले माझा देव सोडून मला दुसरा देव आवडला नाही. तुम्हाला मला एक देव आवडतो आई का अनेक देव आवडते. बोला की सगळेच आवडते. मग मला तेच मनाच होतं ना. आज कोणता वार आहे. शनिवार. आपला आजचा देव कोणता आहे. बोल बजरंग बली की. बस आज आपला भक्त आहे ना डायरेक्ट मारुतीच्या मंदिरात राहून उद्या वाघ्या सोमवाघ्या प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लगा देव करा कैवारी. माझ्या मल्हारी तिवारी वारी हो वारी माझ्या मल्हारी तिवारी हे वारी हो वारी माझ्या मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी माझ्या मल्हारी तिवारी वारी हो वारी माझ्या मल्हारी तिवारी. चलू दे असं पाठपर्यंत. चांगलं वाजवतं बरं का आमचा सारंग. गोड हात आहे. नाही तर आता वाजवणाऱ्याचे प्रकार 3 झाले. किती 3. माझे गुरुवरे वैकुंठवासी प्रातस्मरणीय सुभाष भाऊ देशमुख भाऊनी जर कधी मृदंग वाजवला तर मरक्या माणसाने उठून नाचावा अशी माझ्या भाऊच्या हातात जादू होती. आज ती जादू आमच्या बऱ्याच गुरुबंधू महाराज मंडळीच्या हातात आहे. नाही तर वाजवणाऱ्याचे प्रकार 3 आहे. वाजवणं वेगळं, बदलणं वेगळं, आणि तिसरं ठोकणं. गोड वाजित बरं सारंग. महाराज म्हणतात रविवार आलं का काय खंडेर. पीटी मास्तरने खुनिलं होतं तुम्हाला पण तुमच्या लक्षात नाही आलं. त्यांच्या डोक्यात होतं टांग 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 असं. ती गाडी निघून गेली. तुम्ही वाजवू शकता ते विठाला. रविवार आला का खंडेराया, सोमवार आला का बंभोले. अख्खा उघडा होतो. जिथं जागा दिसन तिथं भस्म लावतो. लगे महादेवाच्या मंदिरात. पुन्हा सोमवार संपला का लगे मंगळवारचा देव. आपल्या चित्तात एक देव. महाराज म्हणता आमच्या चित्तात एक धरीला चित्ती आणि आम्ही रखो माईचा पती. एक गाव आम्ही आणि अनेकाचे काम. आपल्याला अनेकाचे काम, त्यांना कोणाचेच न काम, एकाच काम. मारड्यात एक म्हणे धुनो तो धुनो आपणा धुनो, दुसऱ्या का धुनो तो पापना पुनो. तुम्हाला नाही लक्षात येणार. विठाला विठाला या लोकांचं जे होतं ना महाराज. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला एकच देव आवडला, दुसरा देव आवडला नाही. नामदेवराय दुसऱ्या भाषेत सांगतात ज्या देवाचे कटेवर हात नाही तो देव मला आवडत नाही, ज्याचा कटेवर हाती तोच देव मला आवडतो. पण तुम्ही विचारता कोण्या संताच्या चरणात डोकं ठेवलं म्हणजे देव भेटेल. म्हणून तुम्हाला सांगतो आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले. साधकांचे मायबाप योगियांची माऊली. पांडुरंगाचं दर्शन केलं आणि ज्ञानोबराय हात जोडून म्हणले भगवान आम्हाला असं वाटतं तुमचं दर्शन करावा आणि तीर्थयात्रेला जावा. संपलं आपलं कीर्तन. मी बसणाराला असं विचारतो ज्ञानोबरायांनी तीर्थयात्रेची अपेक्षा केली, यात्रेला जायची, तर बसणाऱ्यांनी जावा का न जावा. बोला की जावा का न जावा. काही माणसं म्हणते महाराज कुठे जायची गरज नाही. आपण म्हणा कुठंच म्हणजे कुठेच जायची गरज नाही. तुम्हाला एक सांगू का, वर्गणी देणाऱ्याच्या बी प्रमाण पाठे, वर्गणी न देणाऱ्याच्या प्रमाण पाठे. भाऊजी
कीर्तनाला येणाऱ्याच्या पाठी, कीर्तनाला न येणाऱ्याच्या पाठी. बघा मी प्रमाण म्हणल्यावर सगळे म्हणते का नाही, नलगती सायास आणि सुखी येतो घरात. कोणाच्या घरी नारायण येतो? ज्याच्या घरात कोणी. बोला बोला, पाठीमाग पुढं. ज्याच्या घरात कोण आहे, ज्याच्या घरात कोण आहे, ज्याच्या घरात कोण आहे, आई बाप हाई, त्याला कुठं जायची गरज. माय बापे केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काही जण म्हणते महाराज ज्याच्या घरात आई बाप आहे त्याला कुठे जायची गरज. जे पोरग म्हणतं ना ज्याच्या घरात आई बाप आहे त्याला कुठे जायची गरज नाही. जे पोरग म्हणतं त्या पोराच्या बापाला विचारायला पाहिजे. माझं बोलणं समजलं तर बघा तुम्ही, त्या पोराच्या बापाला विचारायला पाहिजे, बाबा तुमचा पोरगा म्हणतो कुठं जायची गरज नाही. ते पोराचा बाप काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही महाराज याला घेऊन जा. कोणाला कोणाला? पोराला घेऊन जा, वाटलंच तर घेऊन या, नाही तर जो इतका बाप ज्या पोराला वैतागलेला असन अशा पोरांनी म्हणावं का नलगती सायास. अहो ज्ञानोबराय म्हणले सकळ तीर्थाची धुरे. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या घरामध्ये आई वडील त्याला कुठं जायची गरज नाही, पण त्याला सेवा बी तशी पाहिजे. आई बापाची सेवा करणारा बी मुलगा तसा पाहिजे, त्याला कुठं जायची गरज नाही. सेवा कशी पाहिजे? माझ्या संत श्रेष्ठ रोहिदास महाराजासारखी. चला तुम्हाला प्रसंग सांगतो. पुंडलिकराया तीर्थयात्रेला निघले. पुंडलिकराया तीर्थयात्रेला निघले, पण पुंडलिकराया तीर्थयात्रेला जात असताना कशी गेले माहिती तुम्हाला वाचणाराला नसन माहिती. बायको त्यांनी खांद्यावर घेतली. कुठे घेतली? खांद्यावर घेतली. ज्याला तीर्थयात्रा सफल व्हा वाटत असेल ना, योग झाले 28. ही जुनी परंपरा आहे. बसणाऱ्याने जर आतापर्यंत नसला तो उपयोग केला तर आता करा, मी सांगतो म्हणून. ज्याला तीर्थयात्रा सफल वाटत असेल त्याने बायको कुठे घेतली पाहिजे? हा बोला बोला, कुठे घेतली पाहिजे? खांद्यावर. आणि म्हातारीच्या गाड्याला काय बांधलं पाहिजे? असं. हे प्रमाण शपक आहे, पण कानाला मनाला लय आवडतं. बरं, वारकरी संप्रदायाला हे शपक मान्य नाही, प्रमाण मान्य नाही, पण प्रमाण कानाला गोड लागतं. आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, आणि पुंडलिक माऊली पुंडलिक तीर्थयात्रा करिये. पुंडलिक तीर्थयात्रा करे, पुंडलिक तीर्थयात्रा करे, आई बाबाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावर, आई बाबाच्या बाईल खांद्यावरी, जर नाही जमलं ना महाराज टाळ करायला, बरं का, टाळ करायला नाही जमलं, टाळ करायला बसणाराचं नाही कळलं पाहिजे. बरं का, टाळ करायचा मेळ बसणाराला नाही कळला पाहिजे, आणि बसणाराचा मेळ टाळ करायला नाही पाहिजे. त्याला ॲडजस्टमेंट म्हणता. माझा जरा थोडा विनोदी स्वभाव आहे. बरं ऐका, मी एका लग्नात गेलतो. लग्नात मी ज्यावेळेस मृदंग वाजवत होतो ना, त्यावेळेस तिकडं 32 शिराळा तालुका सांगली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक पुण्यश्लोक मा जगदंबा अहिल्याबाई होळकरांच्या एका याच्यामध्ये अहिल्याबाईच्या नंतर एक वीर होऊन गेला. त्या वीराचं नाव आहे बापू बिरू वाटेगावकर. बरं, त्यांच्या गावी आम्ही वाटेगावला सप्ताहाला जात होतो. मी तिथं जवळपास 22 वर्ष मृदंग वाजवला. आमचे प्रेमाचे संबंध वाढले. मला एका लग्नाची पत्रिका पाठवली तिथल्या गावातल्या एका माणसानी, या म्हणे महाराज लग्नात. तेव्हा आमच्याकडे गाड्या एस टी ना. मी 32 शिराळ्याला गेलो. माझ्या मित्राला कॉल केला, ॲडव्होकेट कुलकर्णीला. म्हणलं कुठे रे? ते म्हणे आज सुट्टी आहे म्हणे गिरी.
म्हणलं मग ये इकडं बस स्टॉपकड. मग ते एमईटी घेऊन आलं तिकडं ट्रर करीत माझ्याजवळ आलो. आणि गाडीतून उतरलो एमईटीवर टांग मारली का ट्रर करीत आम्ही लगे वाटे का. त्या नवरीच्या बापाने पाहिलं म्हणे वा महाराज तुम्ही आले बरं झालं. अरे म्हणलं येणारच होतो. लय आनंद वाट. अरे म्हणलं येणारच होतो. आनंद वाटण्याचं कारण ते म्हणे महाराज आज माझ्या मुलीचं लग्न आहे हो. म्हणलं बरं. आमच्या गावातल्या ब्राह्मणवाचे सासरे मयत झाले. 200 किलोमीटरवर कोणी ब्राह्मण नाही. म्हणलं मग तुम्ही आले मला आनंद वाटला. अरे आनंद कशाचा वाटला ते सांगा. अरे इथं मंगलाष्टक म्हणालाच कोणी नाही म्हणे तुम्ही आले म्हणून आनंद. म्हणलं याला खरं बोलावं. म्हणलं मला फक्त 2च मंगलाष्टक येते. किती? राजा राजा भी मकरुक्मिणी सनयनी एक आणि दुसरं गंगा सिंधू सरस्वती च यमुना. एवढे 2च येते म्हणलं मला. शेवटचं येत नाही. शेवटचं कोणतं असतं ते? हा अजून बऱ्याच जणांच्या डोक्यातून गेलं नाही महाराज ते. वाजंत्री बहुगल्पाला न करणे. हे म्हणलं मला ती येत नाही. पण म्हणलं घाबरू नका. माझ्या संग माझे मित्र आहे ॲडव्होकेट कुलकर्णी साहेब. महाराज त्या पुरीच्या बापाला एवढा आनंद वाटला. गिरी म्हणल्यावर गोसावी. गिरी म्हणल्यावर कोण? गोसावी. आणि कुलकर्णी म्हणल्या ब्रह्मणो ब्रह्मण प्रिया. ते तिकडं उड्या मारीतच गेलं पोरीचा बाप. आणि माझा मित्र मला म्हणला गिरी ए गिरी. म्हणलं काय रे? अरे तुला तरी 2 येतात रे म्हणे. म्हणलं मग मला तर एकही येत नाही. त्यावेळेस माझा मित्र म्हणला ॲडजस्टमेंट केलं तर जमेल का? आता मंगलाष्टकमध्ये कुठं ॲडजस्टमेंट असतं होय. पण आमच्या दादासारखं सिस्टम होतं हे स्वामी समर्थ. असं त्याने हातामध्ये माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आला का सर्वांना लक्षात आलं का? नवरीचे मामा नवरदेवाचे मामा उभा राहिले का? करायची का सुरुवात? मी म्हणलं मला तरी 2 येत होते. ह्यो तर म्हणलं एकही येत नाही. ह्यो जर गाणे म्हणलं लोकांनी जर दगड फेकील तर याच्या अगोदर मांडपाच्या बाहेर. पण या महाराष्ट्राला एक पद्धत आहे खरं कोणाला पटत नाही खोटं पटल्याशिवाय. मी तोपर्यंत धोती अशी हातात धरून उभा राहिलो. त्याने अशी सुरुवात केली महाराज ताला स्वरात. कक्का किकी कुकु कुकु कमका आणि खका घिगी खो 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 गग्गा गी गो 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 काय पाहता माझ्याकडं. त्या गावचा सरपंच माझ्याकडे आला. त्या गावचा म्हणे गिरी महाराज आमच्याकडे बरेच ब्राह्मण आले पण इतका विद्वान ब्राह्मण आलाच नाही. मग काय त्याने सूरज वाढेला महाराज. चच्चा चिची चमचा. काय पाहता माझ्याकडे लागलं लग्न. याला ॲडजस्टमेंट म्हणतात. विढाला आता हे लग्न आताचे नाही सांगतोच पूर्ण. आता हे लग्न आताचे नाही जुने लग्न होते. सरपंच माझ्याकडे आला. म्हणलं गिरी महाराज ब्राह्मण बा कुठे? ते माझ्या मागं झोपलेले होते. त्यांनी मला चिमटा घेतला. इथं नाही म्हणून सांग. अरे म्हणलं काय करायचं? अहो ते होम हवन करायचं. नवरदेव नवरी वाटं लावायची. म्हणलं हे काय इथंच झोपलेले आहेत. म्हणलं जातो मी येतो आम्ही. ते माझा मित्र मला म्हणला गिरी तिथं जमलं रे पण इथं कसं? अरे म्हणलं दादा सगळे जागे असताना तो हे मंगलाष्टक कोणाला कळले नाही तर ह्या झोपलेल्या वरमाला तो हे मंत्र कळते ना होय. ते म्हणे ती एवी घरच हे बुवा. मग आम्ही तिकडे मनपाकडे गेलो. ह्या जुने माणसं होते आमच्या दादासारखे. ते म्हणे देव बाप्पा यायला लागले इस्तू घेऊन या. आता ते का आताचे होम होते का? आताचे होम महाराज अशा तुरट्या मोडणं आणि पेटणं आणि मंत्र टाकून इजणं संगच महाराज. त्या काळात तसं नव्हतं. इस्तू आणा म्हणले का चुलावनाकडे जाजई टोपलं घेऊन टोपलं भरून इस्तू आणला आणि माझ्या मित्रा पुढं टाकला जा. आणि त्याने पाहिलं. ते म्हणे गिरी हे काय? म्हणलं इथं शाखा लागत असतं. हे कर्मकांड कधी केलेलं नाही ना महाराज. हा कर्मकांड कधी केल्यावर म्हणलं याच्यात तुंब वगैरे टाकायचे मंत्र म्हणायचे. ते म्हणे असं आहे का? बरं 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 बसा. कोण 2 यजमाने बसा म्हणे. बसा. हा यजमान बसा. मग ते कधी बाप्पा सारखे थोडीच म्हणले मम आत्मना कृती पुराण व्यक्त हरई नवा. लावा डोळ्याला पाणी. त्यावर 2-3 माता बहिणी लगेच जाणूच घरी. नानी आत्या फुई. ते म्हणे काय? नवरदेव नवरी निघली. मग नानी ना काकोनी उठल्यावर आचमंत करा ना गुळणा. ये नानी काको हा बाया बाया निघले काय? चला 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 चला.
जी नानी आणि काकू आल्या, काकूनी तर इष्ट्यातच पाय घातला. जेव्हा काकूला चटका बसला, काकू म्हणते नानी काय ग इथं? ते म्हणे इस्तूय. आता काकूला जर इस्तू कळा ना तर हिचे मंत्र कधी काढायचे. तवारीने तर मंत्र हाणून घेतले, बेक बे बेत्रिसा बेजुगार बे सकून बारा सुपारीला पाणी फिरा. झाली ना पूजा. हे काय तुम्हाला मी हसण्याकरता मुद्दाम जाणून सांगत नाही, वाघाला आलं म्हणून सांगतो. याला ऍडजस्टमेंट म्हणतात. चला आपलं काय चाललं होतं योगेश बुवा? कीर्तन. आपला विषय असा चालला होता, विठ्ठल विठ्ठल आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. म्हणून हे असं यात्रेला निघलेलं होतं. सेवा कशी असावं आई बापाची याबद्दल बोलत होतो. अचानक पुंडलिकाच्या पायातल्या चपलीचा अंगठा तुटला. अंगठा तुटला आणि विचारलं का इथं चंभार मामाचं घर आहे का? जुनी भाषा. चर्मकार मामाचं घर आहे का? एक जण म्हणला आहे का? काय विचारत होते? ते काय पुढे जे दुकान दिसतं ना, सुंदर जटा आहे, पाठीमाग जटा आहे, पुढे दाढी आहे, सुंदर टिलक लावलेला आहे. मी एका ठिकाणी असंच म्हणलो, पुढे जटा आहे माग दाढी. ते म्हणे हो बरोबर आहे बरोबर. पुढे वाचणारे काही होच म्हणतात महाराज. रात्रीच म्हणलं मी एका ठिकाणी, म्हणलं सुंदर पाठीमाग दाढी आहे, पुढे जटा आहे. ते म्हणे हो. काय अंदाजीच कशाला होत म्हणते ते म्हणजे एकदा सांगा होय मोका. सुंदर दाढी आहे, जटा आहे, सुंदर टिलक लावलेल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहे. ते दुकान चर्मकार मामाचंच आहे. पुंडलिक राय तिथं गेले. तरणी ताटी बायको खांद्यारे वयवृद्ध आई बापाच्या गळ्याला दोरी बांधलेली आहे. पुंडलिकानी पायातली चप्पल काढली, रोहिदास महाराजांच्या जवळ टाकले. हो एवढा खिळा मारून द्या. असं पाहिलं रोहिदास महाराजांनी, अरे बापरे कुठला असं? तरणी ताटी बाई खांद्यावर आहे, म्हाताऱ्याच्या गळ्याला दोरी आहे. पण शहाणा माणूस जास्त बोलत काही बोलले नाही रोहिदास महाराज. पूर्ण चप्पल घेतली, असा चूक मारला, चप्पल तयार केली. तोपर्यंत पुंडलिक रायाने विचार, गळ्यात लय माळी दिसते व गंध बी लावलेला दिसतो, कुठे तीर्थयात्रेला जात असता का नाही? रोहिदास महाराज म्हणे आम्हाला कुठे जायची गरज नाही, सगळे तीर्थ इथंच आहे. चप्पल पूर्ण तयार झाली, चप्पल खाली टाकली. चप्पल जशी खाली टाकली तशी पुंडलिकाने पायात घातली, खिशात घातला, पैसा काढला नाणं आणि रोहिदास महाराजाच्या हातात द्याला. म्हणे महाराज हे पैसे घ्या. मग आता शहाण्या माणसांनी बोलायला सुरुवात केली. कोणी? रोहिदास महाराज. तुम्ही अशा अवस्थेत कुठे चाललात? ते म्हणे मी काशीला चाललो. कुठे चाललो? रोहिदास महाराज म्हणे भाग्यवाने, आमचं काशीला जाणं होत नाही, पण तुम्ही दिलेला पैसा तुम्ही परत घ्या आणि काशीला गेला रेव गंगात टाका आणि त्या गंगेला सांगा हे रोहिदासाचं ना नाही. पुंडलिक रायाने बायको खांद्यावर घेतली. याचा अर्थ असा आहे का बुद्धिजीवी नव्हते असं नाही, ते बुद्धिजीवी होते. पुंडलिक राय म्हणले तुम्ही आताच म्हणले सगळे तीर्थ इथे, मग हे पैसा तिथं त्या गंगात टाकण्यापेक्षा तुमच्या रानात टाका ना. इथं फुटलेल्या काठवट असते ना, फुटलेलं एक रांजणाची लक्षणं आज बी आहे. केवढं मोठं दुकान असू द्या तिथं असतं ते. याच्यात टाका ना, यालाच काशी समजा ना. रोहिदास महाराजांच्या मुखातून वाक्य निघून गेलं, तुमच्या म्हणणं आहे ही गंगा तर ही सुद्धा माझी गंगा आहे, टाका पैसा. पुंडलिकाने असा हातात पैसा घेतला आणि बोलायला सुरुवात केली, ए काशीची गंगा मैया, हे रोहिदासाचं नाणं याचा अंगीकार कर. पाण्यात पैसा टाकल्याबरोबर पाण्याला सुद्धा गंगेनं स्पर्श होऊन नाही दिला. माझ्या गंगा मैयानी त्या पाण्याच्या काठोटीतून हात वर बाहेर काढला आणि वरची वर पैसा पकडला आणि हात अदृश्य झाला. कुठं? हे अदृश्य झाला. हे कोणी पाहिलं? पुंडलिकानी डोळ्यानी. हे जे खांद्यारलं होतं ना, खांद्यारलं हे खांद्यावरलं असं धरलं, एवढ्या जोरात आदळलं नाही. मी नुसतं म्हणत असतो पखवाच्या हानीत असतो, एवढ्या जोरात नाही आदळ. फक्त खांद्याला घेतलं ना आलात खाली ठेवलं. एवढ्या जोरात जर आदळलं असतं तर ही यात्रा मागच फिरली असती. यात्रा पुढे गेलीच नसती, कारण ते सुद्धा भक्तच होते. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगेल ते मी ऐकू, तू माझी अंबान मी तुझा. कोण म्हणलं बाप्या? ते म्हणले नाही नाही नाही, ते फक्त आला ठेवलं. पुंडलिक रायांनी संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं. बाबा ही काशीची गंगा इथं कशी आली? तेव्हापासून मन पडली, मन में चंगा तो काठोट में गंगा. त्यांनी सांगितलं ही गंगा इथं कशी आली? रोहिदास महाराजांनी सांगितलं बाबा ऐका,
हे माझं डोकं आहे, डोक्याला शेंडी आहे आणि शेंडीला दोरी, आत जाऊन बघा काय येतं. रोहिदास महाराजांचे आईबाप पाळण्यात होते. असा जरी खेळा मारला तर ते झोका दिल्या जात होता. अशी ज्यांची सेवा आहे त्याचं सांगणारांनी चिंतन करावा, बसणारांनी करावा. हे जे उभं राहिलेले का यांनी करावं, घरी जे झोपलेले त्यांना सकाळी विचारावं तुमची सेवा कशी आहे म्हणून. तुमच्या लक्षात आलं का? अशी ज्यांची सेवा आहे त्यांना कुठं जायची गरज नाही. नलगती सायास त्यांच्या घरात देव येतो. चला पुढं. माझा विषय असा चालला तर मग ज्ञानोबरायांची सेवा नव्हती का? हा, असं नाही, होती, पण सेवेच्या अगोदरच गेले. आता सांगून आपला वेळ घेत नाही. महाराज नामदेवराय म्हणतात ते ज्ञानोबराय तिथं आले आणि ते म्हणतात मला तीर्थयात्रेला जायचं. आपण इथं होतो बरोबर, तीर्थयात्रेला ज्ञानोबराय तर तीर्थयात्रेला जायचं म्हणतात, मग आपण जावा का ना जावा, जायला पाहिजे. पण ज्ञानोबराय परमात्म्याला म्हणतात मला तीर्थयात्रेला. भगवान म्हणले जा ना मग. ते म्हण नाही, मी तर तुमचं दर्शन करून आमच्या बरोबर नामदेवरायला पाठवा. नामदेवराय म्हणले आपल्याला जमत नाही, मला कोणता देव नको, सगळे तीर्थ इथंच येत. चंद्रभागा डोळा देखलिया अवघे तीर्थे घडती एक वेळा. भागा डोळा देखलिया. देवा मीच वर्णन केलं तुमच्या आशीर्वादाने, काय तीर्थाला जायची गरज आहे. अहो हे चंद्रभागा झाली. तुमच्या मंदिराची जरी पाठ पाहिली ना, पाहता मंदिराची पाठ तीर्थे घडती 360. भगवान अरे या पंढरपुरामध्ये मी तुमचा भक्त आहे, तुमची नुसती पाठ मी तर तुम्हाला रोज पाहतो, पण मंदिराची पाठ जरी पाहिली तर 360 तीर्थ घडा. मला कोणत्या तीर्थाला पाठी जावं? देव म्हणले ना डोकं नको लावू. ज्ञानोबराय तीर्थयात्रेला जायचं म्हणजे जाय तू त्यांच्या संग. ते म्हणे मला करमणार नाही. नामा ज्ञानोबा आणि तू काही वेगळा नाही, तुम्ही दोघं माझेच आहात, जावा लागेल. भगवंताचा मान राखला नामदेवरायांनी, देवाचं चरणावर दर्शन केलं, दोघं तीर्थयात्रेला निघले. नामदेवराय म्हणता ऐका आता, अशा संताच्या चरणावर डोकं ठेवलं का देव भेटेल. कोणत्या संताच्या? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा. अशा संताच्या चरणावर जर डोकं ठेवलं, काय म्हणतात महाराज, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ज्ञानोबराय चरणावर डोकं देव भेटेल, सोपान काकाच्या देव भेटेल, मुक्ताईच्या देव भेटेल. आत्य म्हणे नुसता भेटेल असं ना, कोणाला भेटला ते सांगा. नामदेवराय म्हणे आम्ही तीर्थयात्रेला जात असताना अचानक एका गावामध्ये एका बाळाने आम्हाला पाहिलं. त्या बाळाने आईला सांगितलं, आई आतापर्यंत बरेच संत पाहिले पण एवढे तेजस्वी संत नाही पाहिले, कोण असतील. म्हणून ती आई भावनिक होती, धार्मिक होती, श्रद्धावान होती. ती आई त्या बाळाबरोबर आली. हे संत तिनं ज्ञानोबरायकडे पाहिल्याबरोबर ती पळतच गेली, धावतच गेली. माऊलीला पाहिल्याबरोबर सांगायची गरज नाही पडली, आपलं डोकं आपोआप ज्ञानोबरायच्या चरणावर ठेवलं. नामदेवराय जवळच होते. नामदेवराय म्हणले ताई दर्शन झालं, आता उठा उठा. मग ती उठली, असे हात जोडले, सकल संतांना नमस्कार केला आणि नमस्कार करून सनी माऊलीला म्हणले, माऊली आमच्याकडे 2 घास भोजन करण्याकरता येताल का? माऊली म्हणले एवढी प्रेमाने हाक मारतात ताई तर आम्ही नक्की येऊ. पहिले संत जात पाहत नव्हते. काय पाहत नव्हते? बोलत चला. पहिले संत जात पाहत नव्हते म्हणून देव येत होता, देव बोलत होता, देव नाचत होता. कोणत्या जातीवाल्याकडे जात होता हो? सजना कसाया इकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे माळ्या सावत्यास. सजन कशाला मास शिकू लागला, सावता बाबाला खुरपू लागला, नरहरी बाबाला घडू फुकू लागला, चोखोवरायला ढोरे ओढू लागला, गोरबा काकाला चिखल तुडू लागला. कोणत्या कोणत्या जातीत देव गेला ते पाहत नव्हते, फक्त भाव पाहत होते. तुम्हाला एक सांगू का, या महाराष्ट्राचं लाडकं दैवत, महाराष्ट्राचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या राजाने 390 वर्षापूर्वी
18 पगड जात एकत्रित केली आणि स्वराज्य उभा केलं. पण माझ्या राजांच्या अगोदर साधकांचे मायबाप, योगियांची माऊली माझे ज्ञानोबराया, ज्ञानोबरायांनी तुम्ही आम्ही एक आहोत, सर्व धर्म समभाव हा संदेश 725 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी दिला. बघा तुम्ही, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर बरं का, सच्चिदानंद बाबाला जाग करण्याच्या अगोदर, सच्चिदानंद बाबा आधारी लेखक, पहिली क्रांती माझ्या ज्ञानोबरायांची. विचारा मंदिराला कोणाचे म्हणून. म्हणून माझ्या एका मुस्लिम बांधवांनी विचारलं, हे मस्जिद मा तू किसकी है? त्या मस्जिदीने म्हणावं, मैं ज्ञानेश्वर महाराज की हूं, मैं ज्ञानेश्वर महाराज की हूं, मैं ज्ञानेश्वर महाराज की हूं. ही क्रांती आहे माझ्या ज्ञानोबरायांची. माऊलीने विचारलं नाही तुम्ही कोणा जातीचे आहेत, काही नाही, शूद्र आहे का क्षत्रिय आहे का. आमंत्रण घेतलं माऊलीनं जेवण्याचं. पहिल्या संत महंताचं असं होतं, जसं आमंत्रण दिलं का डायरेक्ट जात नव्हती ती घरी जेवायला. कोणाची तर हा ज्याची पंगती त्याच्या इथं. हा बरं का ना, मी राहिलेलो आहे काही काळ या सगळ्या संत महंता संघ. आम्ही एकदा गेलो ना, तुम्हाला सांगतो, आंब्याच्या दिवसामध्ये आम्ही याला गेलो शिंगोरीला. शिंगोरी नाही का गुठ्ठ्याची, तिथं गेलो. आम्हाला एका भक्ताने आमच्या गुरुजींना सांगितलं, गुरु महाराजाला, गोरक्ष बाबाला, या आंब्याचे दिवस आहे, मस्त आंबे खाऊ म्हणे. मी म्हणलो बाबा चला ना मग. बा म्हणे चला चला. मग ते दगडू भाऊ चौपदाराचे चिरंजीव होते गाडी चालायला, सुदामा बरं का, सुदाम होता सुदाम. मग सुदा मी आमचा एक पुन्हा डुचका नावना म्हणून होता, ते काही दिसत नाही आता सध्या. बा हाय का, हाय का, हाय बरोबर. ते असा सेवा करायला होता, एकच लाईट होता त्याचा बिचाराचा, म्हणजे विनोद म्हणून नाही, ही वस्तुस्थिती. पण माझ्या नवनाथ दादासारखी सेवा कोणी नाही केली बरं. बाबांची इतकी सेवा केली, ती सेवा याच्यावर सांगण्यासारखी नाही. पण नवनाथ बुवानीलाही सेवा केली बरं, अशात काही भेट नाही. मग आम्ही शिंबुरीला गेलो, मस्त त्या माता बहिणी पुरुष मंडळ असे गोड गोड आंबे आणून ठेवायचे. बाबा खाऊन खाऊन किती खाते, 2-4 आमच्यासारखे पुरी म्हणाल तू. मग आम्ही तिथं गेलं का, मस्त तिथं त्या मंदिरावर खाट टाकलेलं राजे. आता हे जुने बसलेले खाली आहेत ना, हे अनुभविक माणसं आहे, डायरेक्ट घरी जात नव्हते महंत. मारुतीच्या मंदिरावर खाट टाकल्या जाते, त्याच्यावर गादी लोड आणि महंत तिथं बसलेले राजे बरं. मग आम्ही तिथं गेलो, लगे दुसरे महंत भगवानगडाचे मठाधिपती भीमसेन महाराज आले. त्यांना बी आंब्याची डाळ, आम्हाला बी. आणि असं बोलत बोलत नाही तर तिसरे महंत आले तारकेश्वर गडावरले नारायण महाराज. काय हे तिन्ही महात्म्याच्या मला या ठिकाणी आठवणी झाल्या सहज बोलता बोलता बरं. तिघाच्या आठवण झाल्या. कीर्तन होतं गोरक्ष महाराजांचं तिथं शिंगोरीला. मग बाबा म्हणले नाही नाही बाबा करतील, भीमसेन महाराज करतील, करा बाबा तुम्ही. ह्या दोघांची चर्चा चालू, तर तिसरी गाडी धडकली, तीच तारकेश्वर गडाच्या महंताची. नारायण बाबा आले. ह्या दोघांनी मोठं अंतकरण केलं, उदार अंतकरण केलं. आता नारायण महाराज तुम्हीच कीर्तन करा. बाबा निघून गेले, भीमसेन महाराज गेले निघून, पण आम्ही थांबलो तिथं. मी पखवाजा झालो होतो नारायण महाराजांच्या कीर्तनामध्ये. हा मोठा प्रसंग आहे, ते मी सांगून तुम्हाला वेळ घेत नाही. नारायण बाबांचं कीर्तन ऐकेपर्यंत बाबा थांबले, कीर्तन संपल्यावर आम्ही गेलो. मी लय महात्मे पाहिले महाराज. वामन भाऊच्या नंतर जो जीवनातला चमत्कार होता, भाऊच्या मुखातून जो शब्द निघाला तो परत पुन्हा फिरत नव्हता. मी सद्गुरू नारायण बाबा तारकेश्वर गडकर यांच्या कीर्तनात पखवाज वाजवलं होतं, पखवाज फुटला महाराज. हे धूम फुटलं आणि त्या गावात पखवाजच नाही महाराज. आम्ही म्हणलो पखवाज वाजन कसा आता, बाबा यायच्या अगोदर. सुरुवातीला सुंदर ते ध्यानाला फुटला यो, आणि पखवाजच नाही तिथं माऊली. आणि बाबा आले तिथं, बाबाने विना घेतला. म्हणलं हे पखवाज. बाबा म्हणे वाजा. पहिल्याने इतका भारी वाजला नाही, त्याच्यानंतर तितका भारी वाजला बाबा. ही सुद्धा माझ्या नारायण बाबाची फार मोठी ताकद आहे तारकेश्वर गडावरली बरं. हे स्वतः मी अनुभवलेलं आहे माझ्या जीवनात. आठवलं म्हणून ते महंत लोक सगळे डायरेक्ट मंदिरावर जाऊन बसत होते. भोजन झाल्याच्या नंतर येत होता, चला बाबा झाली तयारी. मग ते रांगोळी वगैरे पाठ वगैरे हे सगळ्याला माहिती. तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी ते मंदिरात थांबले. इकडं भोजन सुरू झालं. ज्या माऊलीनं आमंत्रण दिलं, पूर्ण स्वयंपाक तयार झाला. ज्या पोराने ते महाराज दाखिले होते त्याच पोराला ती आई म्हणे, जाय त्या महाराजांना घेऊन ये. आता महाराज म्हणजे जी जसे माऊली बसली तिथं मंदिरात तशीच समाधी लागली. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळची.
कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू बाबा बाळ मग्न झालेले देव आणि भक्त एक झालेले कोणीच पाहिलं तर हे पोरग पुन्हा घरी गेलं मला ए आई ते महाराज मला बघत नाही मला बोलत नाही बाळा जा परत गेलं ते म्हणे आई आता बी नाही बोलले ते बाळ म्हणलं 2 चक्रा झाले आता महाराज लोकांना आता मलाच भूक लागली मला काहीतरी खायला दे आई म्हणे जोपर्यंत घरी संत येत नाही तोपर्यंत तुला मी अन्नाचा कणही देणार नाही उष्ट करूनच देणार नाही याला भाव म्हणतात लक्षात आलं तुमच्या याला काय म्हणतात भाव ते म्हणतात आई मला चक्कर येऊ लागली ग दिना खायला नाही बाळा अगं आई मला नाही वाटत मी आता उभा राहील म्हणून मी पडेल देना आई म्हणली एक काम कर गार भजे खाण्यापेक्षा तुला गरम भाज्याचा घाणा काढून देते बाळा गार भजे खाण्यात मजा आहे का गरम दे हातात म्हणजे मला वाटलं मी खरं बोलतो का खोटं बोलतो हे बाबा त्या पोराला आई म्हणली ज्ञानोबा म्हणतात ना तरी बालकाची मन हे बाळा अरे गार भजे खाण्यापेक्षा तुला गरम भाज्याचा घाणा काढून दे जा पाठीमागच्या घरातून एक सरपणाची धलपी घेऊन ये ते धलपी आणायला गेलं महाराज विश्वाच्या मालकाने ठरलं खरंच हिचं संतार प्रेम आहे का हिचा भाव आहे का हिची श्रद्धा आहे का हिची भावना आहे लगेच देवाने सापाचं रूप धारण केलं आणि ज्या सरपणाच्या धलपीला हात लावला ना त्या बाळाने भगवान रूपी सापाने त्या बाळाच्या हातावर दंश केला बाळ तिथंच पडलं तोंडातून फेस बाहेर आला बाळ लोकांचं परलोकात निघून गेलं आईला वाटलं माझं बाळ का बरं येत नाही म्हणून आई त्या बाळाच्या जवळ आली त्या बाळाचा हात आपल्या हातात घेऊन पाहिला तर तिला कळलं माझं बाळ आपल्या या मृत्यू लोकात नाही आईने हंबारा फोडला गोपाळ हे गोपाळा अरे उठ ना बोल ना हे बाळा माझ्याकडे बघ ना एकदा असं बोलत नाही तर ज्ञानोबराय दारात आले आणि त्या मातेला आवाज दिला ए सुधामती ताई ज्या सुधामती ताईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू आहे माऊलीचा आवाज ऐकला डोळे पुसले प्रसन्न चेहरा केला आणि बाहेर हसत हसत आली माऊली यात पंगत बसली दादा पाणीही फिरवलं गेलं वासुदेव झाला तोंडात घास टाकणार तितक्यात ज्ञानोबा म्हणले नामा थोडं थांबा घरातला कोणीतरी अतिथी आमच्या पंक्तीला बसा त्या टायमाला कमालाकर भट्ट म्हणले महाराज तुम्ही जेवण करून घ्या मी नंतर जेवण करू तितक्यात ज्ञानोबा म्हणले एक छोटं बाळ होतं त्याला बोलवा ना अरे या संत संगतीमध्ये संतांच्या या बोलण्यामध्ये स्वतःच मयत झालेलं बाळ सुद्धा विसरले दादा काय त्या संतांचं ते तेज असेल काय त्या संतांचं रूप असेल स्वतःचं बाळ विसरले होते पण माऊलीनं आठवण करून दिली त्या छोट्या बाळाला बोलवा ना आठवण झाल्याबरोबर त्या मातेचा कंठ दाटून आला कंठी प्रेम दाटे आणि डोळ्यातून अश्रू आले माऊली तुम्ही जेवण करून घ्या माझं बाळ फार अंतरावर गेलेलं आहे आता ते परत येणार नाही माऊलीना भाव ओळखला आणि नामदेवराला विचारलं नामा हे बाळ किती अंतरावर खेळायला गेलं ते बघा मग नामदेवराय म्हणले काकाला विचारा गुरुबा काकांनी डोळे झाकले आणि पाहिलं तर गुरुबा काका म्हणले नामा ज्ञानोबा इथं आता जेवण करू नका अरे त्या मातेचं काय प्रेम आहे अरे स्वतःच बाळ काळाजवळ आहे तरी ती सुद्धा ती माता आपल्याला भोजन खाऊ घालती मग नामदेवराय उठून उभा राहील तो काळ आला कसा या बाळाला घेऊन गेला कसा मी पाहिलं काय पाहिलं काय पाहिलं मी पाहिलं त्या मातेना ज्ञानोबरायच्या चरणावर डोकं ठेवताना पाहिलं काळ इथं कसा आला म्हणून डोळे झाकले आणि विश्वाच्या मालकाला बोलून घेतलं भगवान घरात आला कोणता भगवान जो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव भगवान घरात आला आणि नामदेवराय म्हणता देवा तुला तुझ्या मनाला पटतं काय मन पटतं का असे लोक नंतर लोकाला जीव घालतील का अरे बघ ना इथं आम्हाला जीव घातलं प्रेमाने स्वतःचं बाळ मयत झालं तरी ती जीव घालती आणि हे असं पटतं का आमच्या मनाला तर पटत नाही आम्हाला खाऊ वाटाना देव म्हणले तुला नामा कोण म्हणतं ते बाळ काळाजवळ आवाज देऊन बघ ना म्हणून नामदेवरायने आवाज दिला गोपाळ जसं गोपाळ झोपलेलं ते पळतच आलं महाराज आणि जसं पळत आलं तसं ते आईला धक्का देऊन गेलं आणि आईनं ते बाळ पाहिलं मयत झालेलं बाळ
ते जर असं तुरतुर तुरतुर तुर पळत आला आई पुढं, त्या आईला काय वाटलं असं नो नाही त्या आनंदाशी जोडा, आनंदाती डोही आनंद तो रंग आला. देव आल्याच्या नंतर काका म्हणे हो कसा आला घरात देव. नामदेवराय म्हणे ते त्याच्यामुळं नाही आला म्हणे, मग मी पाहिलं. काय पाहिलं? अभंगाचं नामदेवराय सांगतात मी पाहिलं अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. देव का घरात आला तर काकाला नामदेवराय म्हणतात मी पाहिलं ज्ञानोबरायांच्या चरणावर या मातीनं डोकं ठेवताना. संतापायी माथा ठेविता सद्भावी तिने भेटी देव. देव तुम्हाला भेटेल, आम्हाला भेटला, अचानक भेटला. का भेटला? संताच्या चरणावर डोकं ठेवलं म्हणून. मग हा देव भेटण्याकरता काय करावं लागतं? अभंगाचं महाराज सांगतात मनोनी संता अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. संतांचं जर भजन केलं ना, श्री तुकाराम जय तुकाराम जय जय तुकाराम, श्री
तुकाराम तुकाराम भजन निळूपरायने केलं तर विश्वाचा मालक भेटला. एवढे संतांच्या नामचिंतनामध्ये ताकद आहे. एकदा असं भजन केलं का देव भेटतो. कोणता देव? विठोबा रघुमाई. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणता मनोनी संता खंड भजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा. एकदा संतांच्या चरणावर लीन झालं का देव घरी येतो. घरी येऊन काय करतो? साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. कोणाकोणाच्या डोक्यावर छाया धरली, कोणाकोणाच्या घरी काम केलं. योग आला समजत आपण पुढं या चरणावर आपण विचार करू. फक्त ध्यानात ठेवा यो अभंग घेतलेला आपण. बरं, संतांच्या पायावर माथा ठेवला देव भेटतो. कमलाकर भटाच्या घरी देव आला, बाळाला उठवलं, त्यांच्या घरालाही भेटला आणि घराला प्रसाद दिला देवाने. आपल्यालाही प्रसाद भेटेल. आपण सद्गुरू सोनंद सुखनिवासी भगवान बाबा, सद्गुरू सोनंद सुखनिवासी वामन भाऊ महाराज या संत महंतांच्या चरणावर डोकं ठेवा. नक्की आपल्याला देव भेटेल. भेटल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. भेटणारच. आणि तुम्हाला तर खरंच भेटन महाराज. काय भगवान नगर आहे, नावासारखंच गोड आहे. छोटस गाव आहे, गाव मुठभर पण आनंद. अहो जुनी म्हणे, गाव मुठभर पण आनंद पोटभर. मग जर एवढा आनंद तुम्ही त्या साधू महात्म्याच्या देणार, मग भगवान तुम्हाला का आनंद देणार नाही? आपल्याही तुमच्या नक्की जीवनात आनंद निर्माण होईल अशी सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा आमचे नामदेव अण्णा सानप आणि आमचे गुलाब महाराज भारती गिरी पुरी या माध्यमातून यांची योगायोगाने भेट झाली. आमच्या दर्शनाचा सुयोग त्यांनी घडून दिला. मी एकदा पाठीमागं म्हणलो, एकदा आलतोय मी बरं का, सानप महाराज आलतो, पण लई दिवस झाले त्याला. हो, बांगर महाराज हे दिसले ना मला इथं. लई दिवस झाले, लई दिवस म्हणजे तुम्ही म्हणताना आमचा सप्ताह 4 वर्षापासून आहे. पण अनेक दिवसापूर्वी भाऊ बाबाच्या माध्यमातून ही सेवा करायला आलतो. पुनश्च एकदा अण्णामुळं, सानप महाराजामुळं, नामदेव अण्णामुळं माझं दर्शन झालं, तुमचं दर्शन झालं. मी भाग्य समजतो. कधी 11 वाजले कळले नाही महाराज. आजची पंगत बी काय होती, काय वांग होतं महाराज ते. ते वांगण काय भात बी महाराज. मी आजच्या अन्नदात्याकरता भगवान बाबा वामन भाऊच्या चरणी प्रार्थना करील, काशा माणसाला भरभरून द्या. अरे तांदूळ ते राशनचा नाव होता ना बुवा, राशनचा नव्हता, भारी तांदूळ होता. कढी बी काय होती, मी कधी न खाणारा पण 1-2 वाट्या पिलो. इतकं गोड प्रसाद जर होत असेल तर भगवान बाबा वामन भाऊ तुम्हाला का प्रसाद देणार नाही दादा? आपल्या जीवनामध्ये तुम्हाला सगळ्या प्रसाद भेटो, बाबा भाऊ बाबांचा आशीर्वाद मिळो अशी भाऊ बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. कधी 11 वाजले हेही कळले नाही बरं का. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतं आत्ताशी कीर्तन सुरू झालं, नाही तर अशी बसतीत होय कीर्तनात. माझं एक प्रमाण चालू होतं, त्या सूर सांगू, एक प्रमाण चालू होतं. तुका म्हणे इंचू सर्प नारायण. काय म्हणलो मी? इंचू सर्प ढाकणे गुरुजी. इंचू सर्प नारायण म्हणल्याबरोबर झोपलेलं जागी झालं खरबडून. तेव्हा मला माहितच नाही हो इथून झोपणार नसतो म्हणून. त्यांनी पुढचं ऐकलंच नाही. हे घरी गेलं, सकाळी उठला आणि एक टप्पू इच्छू त्याच्या पुढं आला. कोणाच्या? बसणारे कोणाच्या? जे कीर्तनात झोपला होता त्याच्या. तो बायकोला म्हणला, किती दिवसापासून कीर्तनाला जाते रे?
ते म्हणे मला सांगता येत नाही तेव्हापासून. कधी नारायणाने भेट दिली का? ते म्हणे नाही. कुंकाचं पंचपाळा ना म्हणे इकडं कुंकाचं. आता यांनी जसं मला बुक्का लावलं ना इथं, अहो ती म्हणे स्नान नाही आंघोळ नाही. ते म्हणे डोकं नकलो आणि इकडे ना याने एका बोटाला कुकू घेतलं, एका बोटाला हळद घेतली आणि त्या इंच्या जवळ गेला आणि इंच्याला पाहून काय म्हणलं तिथं हसासारखा विषय. त्या इंच्याला म्हणे मला माहीतच नाही राव तुमचा नारायणाचा अवतार. मी रात्री ऐकलं. याच्या अगोदर लय मारलं मी तुम्हाला, जिथं दिसन तिथं समाप्तीच. बुटाने काय, रुमण्याने काय, खेटराने काय, पण आता महाराज नाही. मला रात्री कळलं. महाराज म्हणले तुका म्हणे इंचू सर्प नारायण, आणि ते कोको हळद घेतली त्याच्या नांगीची पूजा करायला लागला. कशाच्या कशाच्या? ते इच्छू आहे महाराज. याने नांगीवर बोट ठेवणं, याला ठणका देणं, याचा बिगर बँडचा डॅन्स. आणि आलं इकडं कार्यकर्त्याकडं दुसरा मला काय रे ते रात्रीचा महाराज नाही म्हणलं का रे इच्छून साप नारायण असतं म्हणे. हो अरे ते नारायण म्हणून मी तिची पूजा केली, अजून त्रास होतो. मग ते मित्र म्हणला तो पुढचं ऐकलं नव्हतं का? ते म्हणे त्या टायमाला मला डोळा लागला होता. तो हा डोळा कुठं लागन त्याला कीर्तनकार काय करेल? महाराज म्हणले तू को बरा आहे तुका म्हणे इंचू सर्प नारायण, पण इथं लाल छर्रा मारला. वंदावे दुरुण शिवनई. म्हणून सगळ्या श्रोते मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांचं दर्शन करतो आणि या ठिकाणी थांबतो. दुसरी सूचना अशी, तुमचा माझा नवीन परिचय पण हे आमच्या जवळचे. माझ्याकडे काही स्वतः गोशाळा नाही. बसणारे चांगला आहे का सानप महाराज? स्वतःकडे गोशाळा नाही, पण आपण गोशाळेच्या पुढं क्रांती केलेली आहे. मी आतापर्यंत ज्यांच्याकडं गोशाळा आहे, ज्यांच्याकडे जमीनच नाही पण लंगड्या लुळ्या पांगळ्या अशा गायी एखादा साधक जर सांभाळीत असेल, पण 10 आणि 5 नाही 50च्या पुढं अशा ज्यांच्याकडे गोशाळा आहे, आतापर्यंत भाऊबाबांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी गोमातेच्या चाऱ्याकरता कीर्तनाच्या माध्यमातून 12,76,000 रुपयाचा गोमातेला चारा दिला. तुमच्या बीड जिल्ह्यातल्या गोशाळा आहे, जालना जिल्ह्यातल्या आहे, संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपल्याकडं नाही, पण काही आमचे साधक मंडळी ते सांभाळतात. आपण ती सेवा करतो. कोणाला आग्रह नाही, आग्रह अजिबात नाही. पण माता बहिणी पुरुष मंडळीला विनंती, 3 गोष्टीची सेवा करा. स्वतःची माता पिता, दुसरी धरणी माता आणि तिसरी गोमाता. कळत न कळत संकट असते. कोणाला आग्रह नाही, पण कोणाला जर वाटत असेल त्या गोमातेच्या चाऱ्याकरता सहकार्य करावा तर त्या गोशाळेचं बी नाव ऐका. जालना जिल्ह्यातील श्री हरिभक्तीपरायण प्रल्हादजी महाराज भंडारी पारडगाव यांच्याकडे आता सध्या 90 गायी आहे. सगळ्याच दुभत्या नाही बरं का, दुभत्या गायी नाही. त्याच्यामध्ये लुळ्या आहेत, आंधळ्या आहेत. ते बिचारं सांभाळतं. आम्ही महिना 1.5 महिना झालो का 50,000 80,000 70,000चा कडबा पाठवून देतोय. म्हणून कोणाला आग्रह नाही, पण कोणाला जर वाटत असलं द्यावा तर उदारांतकरणाने द्या असा संदेश देतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.